चल आपण मॅचला या ठिकाणी सुरुवात करतो. आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच. आरके ग्रुप विपक्ष जयशंकर चांदई संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रण दिलंय, आमंत्रित केले फलंदाजीला त्या आरके वालिवली संघाला. अमित आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय हरीश ही जोडी मैदानावरती रवाना झाली. तर पहिले षटक पहिला गोलंदाज चांदई संघाकडून समाधान आपण पाहतोय. तर जाऊया पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाकडे. 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतो. पुन्हा एकदा चॅम्पियन जोडी मैदानावरती. पंचांच्या भूमिकेमध्ये ऋतिक विरले आणि लिटिल मास्टर तो चार्मिन बॉय कुशल विरले पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिलं षटक पहिला गोलंदाजी मार्कवरती समाधान. पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं गेलं 20 मध्ये क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंगॉन. रिझर्व्हमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर पाहिलं गेलं शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गल्लीमध्ये पॉईंट रिझनमध्ये आणि त्याचबरोबर स्क्वेअर रिझनमध्ये डीप मिड विकेट आपण पाहिलं. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पहिला चेंडू सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, आरंभ पारंभ शुभारंभ झाला आहे त्या निर्धाव चेंडूने, डॉट चेंडूने. दूरवरचा प्रवास करत आपण पाहिलं वेलेवरती या ठिकाणी आपण पाहतोय वालिवली संघ उपस्थित झाले. त्यांचं मनापासून धन्यवाद. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅक टू बॉलर चेंडू होता. नितेश भोईरे त्या ठिकाणी सिंगल. बॅटच्या साहाय्याने पहिली धाव आपण या ठिकाणी पाहतो. सुरुवात झाले 1 धावेने. काल 2 चित्तथरारक सामने पाहिले गेले. एक सामना टाय झाला 66 धावा पाठलाग करत असताना शेलू संघ आपण पाहिलं त्या ठिकाणी टॉप 4 मध्ये जाणार दुसरा संघ होता. पहिला संघ होता ओम साईराम वंजारपाडा. दोघांमध्ये पहिली सेमीफायनल झाली. ओम साईराम वंजारपाडा संघ आपण पाहतो फायनलमध्ये जाऊन पोहोचला. आज 8 संघामध्ये पुन्हा एकदा घुमसान असणार. 5-5 षटकांचे सामने या ठिकाणी पहिल्या इनिंगला खेळवले जातात, पहिल्या फेरीमध्ये खेळवले जातात. पुन्हा एकदा समाधान तयार. थोडासा पंच केला चेंडूला. खूप दूरवरचा प्रवास करावा लागेल क्षेत्ररक्षकाला. चांगले क्षेत्ररक्षण ओमकारचं आपण त्या ठिकाणी पाहतोय. 2 धावा आणि त्याचबरोबर तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चितेगे चपलाने हरणाच्या गतीने अफलातून क्षेत्ररक्षण ओमकारचं पाहिलं गेलं. खूप दूरवरचा प्रवास होता. वायडिश लॉंगॉनला होता, तिथून तो पाहिलं गेलं. टीप स्क्वेअर रिझन परत चेंडूवरती झेप घेतली. रनिंग क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं गेलं. 3 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती लागल्या जातील. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचले ते 4 या आकड्यावरती. चांगला चेंडू, बॉल टू रन आपण अशी व्याख्या करत असताना फलंदाज आणि गोलंदाज दोघांमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा तयार. पॉवर प्लेचा शेवटचा अंतिम चेंडू घेऊन येत असताना चांगला फटका आपण पाहतो. ओमकार चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहतो आपण. जरूर आपण पाहतोय.
चांगले क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं, आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकता. धावसंख्या आपण पाहतो, स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय 7 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर विचार केला प्रतीक, आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमी धावसंख्या देणारे गोलंदाजामध्ये आता समाधानचं नाव घेतलं जाईल, कारण त्याच्या माध्यमातून 7 धावा खर्च केला. कारण आत्तापर्यंत पाहिलं गेलं 8 धावसंख्या ही आपण पॉवर प्लेमध्ये लो होती आणि 35 धावसंख्या ही पॉवर प्लेमध्ये हाय होती. सिंगल आपण पाहतोय. इथं आपण पाहतो जोरदार अपील केली जाते. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी, लेग बायची एक धाव. इथे पाहतो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्यांना दुसरा पॉवर प्लेचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. इधर पाहतो सुरेख फटका, घुटना टेक और तमाशा देख. A1 क्वालिटीचा वालुली ब्रँड षटकार ठोकडीचे. पंधरावा स्कोर कार्ड वरती आहेत. वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतो. एक्स्ट्रा धावेंनी स्कोर कार्ड आकड्यावरती. सेकंड पॉवर प्ले ऋषी आपण पाहतोय. आम्ही साठी आपण पाहतोय हा पुढचा चेंडू, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, लॉंग ऑन झोन मध्ये येतोय. सुंदर असा चौकार. थँक्यू धन्यवाद मास्टर. आपण रतनबुवा ट्रॉफी आपण पाहतो, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी. आणि तिथेही पाहिलं गेलं कर्जत तालुक्याचं एक नामवंत संघ शिवशक्ती कडाव संघ आपण पाहतो, ओवली संघाच्या विरोधात आज आपण पाहतो रतनबुवा ट्रॉफीमध्ये खेळत आहे. खऱ्या अर्थाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना हा संघ तयार झाला आहे. जरूर वेळोवेळी आपण याचे अपडेट जरूर तुमच्यापर्यंत पोहोचूया. तत्पूर्वी जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे सुरू झाला आहे या क्रिकेटचा घुमसान. आर के वालेली विपक्ष जयशंकर चांदई. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये, ऋषी चेंडू खाली येतो आहे. पहिला झटका अभिजच्या स्वरूपात दिला जातो आहे, तो आर के वालेली संघाला. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त आहे. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. प्रति षटक 10च्या सरासरीने आपण पाहतोय. या षटकात आल्या धावा
13. 2 षटकामध्ये 20 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. थँक्यू मास्टर. आपण रतन बुवा ट्रॉफी मध्ये पहिलं षटक घेऊन आलाय आणि अश्विन पाटील आणि प्रसाद आपण हे फलंदाज पाहतो ओले संघाचे. इथे पाहिलं गेलं तर आतिश नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. 1 डाऊनला 20 धावा आपण पाहिल्या होत्या चांगल्या पद्धतीने, पण शेवटच्या चेंडूवरती विकेट आपण पाहतोय. फुल लेंथचा चेंडू आहे. शतरक्षा पोहोचणार का लॉंग ऑफ रिटर्नचा अंदाज त्याने आखला गेल्या चेंडूवरती पोहोचणं गरजेचं असताना वेट अँड वॉचची भूमिका आपण पाहतो. अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी केलाय शतरक्षकाने. सुरेख चांगलं काम आपण पाहतो त्याच्या माध्यमातून. जिथे आपण पाहतोय लगातार चांगले चेंडू या ठिकाणी फेकले जातात. सुरेख फटका. इथे संधी भेटले. नितेश जरूर आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती सिंगल नंतर आली डबल. तिसरं षटक. इथं पाहतो सुरेख फाटका. इथे आता चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातो सीमारेषा पार. आतिशच्या बॅटमधून आलाय हा सुंदर हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. त्या मॅचचंही अपडेट आपण वेळोवेळी देऊया. तत्पूर्वी आपण समाधान त्याच्यावरती हल्ला चढवला जातोय. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक आपण या ठिकाणी पाहत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा. धावसंख्या 29 या आकड्यावरती. जरूर आपण पाहतो ग्लास केला चेंडूला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी हरीश करत होता, पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. गोलंदाज समाधान पुन्हा एकदा तयार होतोय. राऊंड विकेट मारा आपण पाहतो. कट केला चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतो फसला जातोय. चेंडूने घेतलं वळण. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चित्ते के चपलाईने हरण्याच्या गतीने तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण करत असताना फलंदाज आतिश आणि हरीश.
तो स्कोर कार्ड आपण पाहतोय 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 30 धावा होत्या आणि त्यानंतर पाहिलं गेल्या 3 धावा आल्या. 33 धावा स्कोर कार्डवरती. थोडंसं महागडं सापडलंय आपण पाहतो या ठिकाणी. तीन चेंडू आणि 5 चेंडू आणि आपण पाहिल्या गेल्या. 5व्या चेंडूवरती 3 धावा आपण पाहिल्या गेल्या. इथं पाहतो चेंडू शतरक्षक या ठिकाणी चुकी करत असताना. कालपासून पाहतो ज्या ज्या संघाने झेल सोडलेत ना त्या संघाला नेरला जाऊन वडापाव व्हावा लागलाय. लक्षात ठेवा. पकडोगे कॅच तो भी जीतोगे मैच, छोड़ोगे कॅच तो 99% हरनी पडती है मॅच. काल ज्या ज्या खेळाडूंना जीवदान भेटलंय, काल साईला जीवदान दिलं. साईने स्पर्धेमध्ये 134 धावा ठोकल्यात. तर ज्या खेळाडूला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय व्हायचे 2 संघ त्यांना किमान त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 150+ धावा कुटावे लागतील. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 34 या आकड्यावरती. उर्वरित 2 षटकामध्ये पाहूया किती धावा या ठिकाणी कुठल्या जातील. गोलंदाजी मार्कवरती चांदई संघाकडून गोलंदाज आपण पाहतोय भावेश. दरम्यान पाहतो सुरेख चेंडू आणि त्यानंतर पाहतोय सिंगल रन. 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज भावेश आपण पाहतोय. यंग टॅलेंटेड आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. इथे फलंदाज बातले क्रिकेट म्हणून याची पडली विकेट. फलंदाज बाद धावबाच्या स्वरूपात मिस्टर हरीश. बॅक टू पवले. झटका क्रमांक 2 आरके ग्रुप वालिवली संघाला. इथे आपण पाहतोय
शॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. दरम्यान झोनमध्ये आपण पाहतोय चेंडू या ठिकाणी फील्ड केला जातोय. दुसरी धाव या दरम्यान पूर्ण केली जाते. या 2 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड धावसंख्या आमचे स्कोरर प्रतीक आम्हाला सांगतील 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तुमच्या सोबत KTC लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसेवा अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतो. लाईव्ह स्ट्रीम आपण जरूर पाहतोय. इथं पाहतो सुरेख फटका लॉंग अपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. मयुरीच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार ठोक डीजे. जबरदस्त आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती इथे बीमर नो चेंडू घातक चेंडू आपण पाहिला गेला. फ्रीडचा चेंडू लेग बाय चेक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. फ्रीडचा चेंडू उघडा डोले पाहणीत आरके वालोली संघ पुढचा चेंडू फ्रीडचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय. इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलाय. हा पहिले चेंडूची पप्पी घेतली. इथे फलंदाज धावबाद जबरदस्त म्हणजे इथे चेंडू झेल पकडला. दस साहेब चेंडूची पप्पी घेतली त्यानंतर चेंडू फेकला फलंदाज धावबाद झाला. म्हणजे आता मला समजलं पप्पी घेतल्यानंतर फलंदाज धावबाद होतो. हा शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. आपला दोन मनापासून कौतुक करावं लागेल कुशल गुरवचं. त्यांनी 2 षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. कडाव विपक्ष ओवले स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये मॅच चालू आहेत. एकूण 50 धावा आहेत आपण स्कोर कार्ड वरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आरके वालोली संघ आपण पाहतो 49 या आकड्यावरती. आपण जर इकडे रतनबुवा ट्रॉफीचा विचार केला तर कडाव संघाकडून कुशल गुरवने अफलातून गोलंदाजी केली. एक विकेट प्राप्त केला. 2 षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात. भन्नाट गोलंदाजी अफलातून गोलंदाजी आपण पाहिली गेली कुशल गुरवची. खऱ्या अर्थाने पूर्ण कर्जतकरांचं लक्ष लागलं या स्पर्धेकडे. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी आणि तिथे 2 षटकामध्ये आपण पाहतो 33 धावा झाल्यात ओवले संघाच्या आणि त्यामध्ये आपण पाहतो फक्त 6 धावा खर्च केल्यात त्या 2 षटकामध्ये कुशल गुरवच्या. पण चालू सामना आपण या ठिकाणी पाहिला गेला चांदे विपक्ष वालिवली तर 4 षटकामध्ये धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मयुरेश आणि त्याच्या सोबत आपण पाहिला गेला फलंदाज ज्ञानेश्वर अजूनही मैदानावरती सज्ज आहेत.
बघा भावेश आपण पाहतो गोलंदाज पहिला चेंडू बिमर आपण पाहतोय जसं गाडी बिपोरून सुटली थेट कल्याणला जाऊन थांबली मधले प्लॅटफॉर्म घेतलेच नाही. इथं आपण पाहतोय तर 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. तर एक मिनिट थांबा जरा दस साहेब कारण तो हाफर डिसिजन आहे. आपण जर स्ट्राईक रोटेट झाली असेल तर फ्रीटचा चेंडू होता आणि फ्रीटच्या चेंडूवरती आपण पाहतोय इथं आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड नो चेंडूवरती आपण चौकार आणि त्यावरती पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू असेल. झिरो चेंडू 6 धावा आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड 55. फ्रीटचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार भावेच्या गोलंदाजीवरती चढवतो हल्ला आलेला षटकार. एकसष्ट धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून आपण बोलतो शेवटच्या षटकाचे 5 चेंडू शिल्लक आहेत. इथे पाहतो चांगला चेंडू आहे फिरकी गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी नितेश भोईर सेकंड अटेम्प्टला या ठिकाणी झेल पकडतो मयुरेशच्या पारीचा अंत आपण या ठिकाणी पाहतोय. फलंदाज बाद होतोय क्रमांक 4.
ड्रम पासून हर्षदने सुरुवात केली होती. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. या मैदानावरती 70-80 धावा आम्ही पाहतो. मोहन साहेब 80 धावा चेस झाल्या तिथे, 70 धावा चेस झाल्यात, 72 धावा चेस झाल्यात, 73 धावा चेस झाल्यात. या मैदानावरती 5 षटकाच्या सामन्यावरती काही तुम्ही बाकीत करू शकत नाही. चौथा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे फलंदाज होणार बाद. आमचे पंच तयार असतात बोट उंच करायला. अचूक लक्ष पंचांचा, कुशल विरले आपण पाहतो स्क्वेअरले पंचांच्या भूमिकेमध्ये. तर अजूनही आपण पाहतोय तर धावबाद झाला या ठिकाणी. शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोचली ती 63 आकड्यावरती. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. भावेश शेवटचा चेंडू घेऊन येतोय. फुलटा चेंडू आपण पाहतोय. इथे शतरक्षक तैनात कोणत्या प्रकारची चुकीने फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतो. 63 धावा धावफलकावरती. 30 चेंडू आणि 64 धावांची गरज. यानंतरची मॅच शिवसाई शेलू विपक्ष तर शेलू संघ आणि मुलगाव संघ आपण दोन्ही टॉससाठी या ठिकाणी यायचे. बघा आयोजक कडक आहे. त्यांनी सांगितलं जर इनिंग सुरू झाली आणि जर आपण उपस्थित आला नाहीत तर षटकं कमी केली जातात इथे. तर मुलगाव संघ आणि शेलू संघ आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय. 63 धावा झाले. 64 धावांची गरज आहे ती विजयासाठी आपण पाहतोय चांदई संघाला. बघा सिंगल व्हाईट लाईन आहे. बिमरसाठी तुम्ही एकदा पंचांकडं दाद मागू शकता. इतरांसाठी पंच आमची हेल्प घेऊ शकतात.
त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट आहे मित्रांनो. त्यामुळे पंचांकडून मैदानात गेल्यानंतर पंचांकडून काही उर्वरित प्रश्न असतील तर पंच आमचे त्याचे तज्ज्ञ पंच आहेत, ऋतिक विरले आणि कुशल विरले. लेदरला ते पंचाच्या भूमिकेत असतात, पण आज आपण पाहतोय गावच्या स्पर्धेमध्ये पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. कारण आपण नायगावची टुर्नामेंट पाहिली असेल तर नायगावच्या टुर्नामेंटमध्ये आणि पातीरवाडीच्या मैदानावरती ऋतिक विरले आणि कुशल विरलेने अफलातून पंचांची भूमिका केली होती. 8 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये दोघांही चांगल्या प्रकारे कामगिरी केली होती. जरूर 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग घेण्यासाठी आपण पाहतो मैदानावरती नितेश आणि समाधान ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या षटक पहिला गोलंदाज आर.के. वालोली संघाकडून अमितला आपण या ठिकाणी पाहतोय. 64 धावांचं लक्ष्य 12च्या सरासरीने 12 प्लस सरासरीने आपण पाहतोय धावसंख्या या ठिकाणी बनवायची. हलक्या हाताने ग्लास केले. पहिला चेंडू आपण पाहतोय. सन्मान देत असताना निर्धाव चेंडून या ठिकाणी सुरुवात होते. तिकडे आपण पाहिलं गेलं चांदई संघाला 64 धावांची गरज आहे आणि तिकडेही पाहिलं गेलं कडाव संघाला 64 धावांची गरज आहे. बॅटची कडा शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण करतो. चेंडू थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषा पार नितीनच्या बॅटमधून येतोय. एक चौकार. इथे पाहतो खूप मोठा कडा फलंदाज बाद. चौकार लगवल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. माघारी परतला या ठिकाणी नितेश.
निर्धाव होतं, चौकाराला विकेट आली आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2024 आपण या ठिकाणी पाहतोय, जिथे पहिल्या 3 चेंडूवरती धावांचा पाठलाग करत असताना चांदेल संघाच्या धावा झाल्यात 1 बाद 4. गोलंदाज अमित तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज सौरभ, कोण विसरणार सौरभला. दामतच्या मैदानावरती रजनी स्पर्धेमध्ये अफलातून फटकेबाजी पाहिली होती. स्वीपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रस मिळतील 4. इथे आला चौकार. थँक्यू मास्टर, धन्यवाद. इथे फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. चौकार लागल्यानंतर आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पाच चेंडू स्कोर कार्ड आपण पाहतो. 8 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झाले. शत आपण पाहतो या ठिकाणी पाहतोय माघारी परतला आणि त्याच्या सोबत तोही पवेलियन मध्ये वापस आलाय. इथे आपण पाहतो चांगला फटका, एक सिंगल या ठिकाणी रोटेट होते. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली. पहिले षटक आपण पाहतो 64 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आपण पाहतो 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मुलगाव विपक्ष शेलू संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. मुलगाव संघाचा कर्णधार आपण जरूर टॉस साठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. मुलगाव संघाचा कर्णधार समाधान. आपण पाहतो चांगला ग्लास केला चेंडूला. फाईन मध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे पाहतो. 4 धावा या चेंडूवरती येतात. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आपण पाहतो लहू त्याच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला गेला. चांगली सुरुवात. 3 चौकार आतापर्यंत पाहिले 7 चेंडू मध्ये. 2 विकेटी आपण पाहतो. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती. अजून 51 धावांची गरज आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुष्कराज आणखीन एक सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतो. खडेकडे आपण खेळण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहतोय.
तर पाहतो सुरेख फटका, इथे चांगला फटका बघा. आमचे दिगंबर दादा धोईफोडे दैवली संघाचे एक सिनियर प्लेयर, आपण पाहतो वरिष्ठ प्लेयर ज्यांनी अनेक वर्ष दैवली संघासाठी क्रिकेट खेळला आहे, त्यांच्याकडून झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता. इथे आपण पाहतो षटकार लगावलाय तो लवूने आणि तिकडे षटकार लगावला तो कल्पेशने. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 19 या आकड्यावरती. इथे पाहतो सुरेख फटका, चेंडू जातो सीमारेषे पलीकडे, पंचांचा इशारा येतो सदावेसाठी षटकार. बघा तिकडे कल्पेश षटकार चौकार लगावतो, इकडे लवू षटकार लगावतो. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 25 याकडे विस्फोटक फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली गेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 25 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहणार आहोत 18 चेंडू आणि 39 प्रति षटक. आता 13 धावांची गरज आहे. इथे पाहतो समाधानच्या बॅट मधून एक सुंदर फटका आपण पाहतोय. 1 बाउंड चेंडू सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 29 आकड्यावरती. कट केला चेंडूला, गॅप मधून चेंडू समाधानचा देखणा सौंदर्य दाखवणारा मादक फटका. चेंडू थर्डमॅन झोन मध्ये सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावरती.
इथे चांगला चेंडू, गतिवान चेंडू होता. अफलातून गोलंदाजी कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. धावसंख्या 33 या आकड्यावरती अजूनही पाहतो. 31 धावांची गरज आहे. खूप महत्वपूर्ण 2 चेंडू असतील. 40-40 100% सक्सेस होतो या ठिकाणी आपण पाहतोय. समाधान बघा, धावसंख्या पहिले 5 चेंडू झालेत. 5 चेंडूवरती 10 साहेब बघितले. पहिला चौकार, नंतर डॉट चेंडू, पुन्हा एकदा चौकार, डॉट चेंडू, पुन्हा एकदा चौकार, डॉट चेंडू. दादा याच्या अगोदर 40-40 बोललो होतो मी. धन्यवाद. ये माझ्या बाजूला उद्यापासून. हां, जरूर. या दरम्यान आपण पाहतोय देवली ग्रामपंचायतचे द्वारा उपसरपंच माननीय आदितजी धुले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी परिषद अध्यक्ष कर्जत तालुका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. फलंदाज या ठिकाणी बाद झाला. समाधान. झटका क्रमांक आपण पाहतोय तिसरा. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती आहे. आपण पाहिलं गेलं शांतरामच्या बॅटमधून सुरेश ओरपीस चेंडूला आपण पाहतो डीप कव्हर पॉईंट रिझर्व्हमध्ये पाठवलाय. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने आपण पाहतो स्कोर कार्ड अग्रेसर होतोय 42 या आकड्यावरती. 22 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडू आणि 22 धावा. चांगला चेंडू आपण पाहतोय. कालपासून आपण पाहतो, पहिल्या दिवसापासून पाहिल्या गेल्या अफलातून मॅचेस या ठिकाणी. पुन्हा एकदा कट केला चेंडूला. डिपकॉर बाउंड्रीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय तो 49 या आकड्यावरती. जय मल्हार क्रिकेट संघ मुलगाव कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालाय.
वाईट चेंडू, वाईट चेंडू पाहतो. स्कोर कार्ड 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. 14 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि अदिती दुले यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस शिवसाई शेलू संघ या ठिकाणी टॉस प्राप्त केलाय. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अजूनही 13 धावांची गरज. 7 चेंडू आणि 13 धावा. क्षेत्ररक्षण असेल शेलू संघाचे. यानंतर फलंदाजी मुलगाव संघाची. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 7 चेंडू 12 धावांची गरज. कालची मॅच आली मोहन दसाहेब. हा, पुन्हा एकदा वाईट चेंडू. आपल्यातून डीमार्टचा सेल लागला. फ्री 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 आणि फ्री. सुरेख फटका. गॅप मधून चेंडू आपण जातो सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचलाय तो 57. 6 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. सहा चेंडू 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती अविनाश. चांगला चेंडू. पहिला चेंडू घातक चेंडू आपण आक्रमक गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडू आता 7 धावांची गरज. कालच्या मॅचेस पाहायला गेल्या तर अंगाला शहरा आणणाऱ्या मॅचेस होत्या. इथे पाहतोय सुरेख फटका. याच मैदानावरती शांताराम कोलंबेला उपाधी भेटली होती. घोंगावणारे वादळ, सहज असा शब्द माझ्या तोंडातून निघाला होता त्यावेळेस. ते अजूनही फोटो माझ्याकडे आहेत पांडुरंग त्या तिरंगा चषकाचे. घोंगावणार वादळ. तिरंगा चषकाचा मानकरी ठरला होता. त्यावेळीचे फोटो अजूनच पांडुरंग माझ्याकडे. खूप लहान आम्ही पाहतोय. स्कोर लेवल 1 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका. षटकार या ठिकाणी अर्जित झाला. आणखीन एक दमदार हिट आपण पाहिलं शांतारामच्या बॅट मधून. मी सांगितलं इथे 70-80 धावा सहजरित्या चेस होतात. तर जरूर 3 चेंडू राखून मॅच या ठिकाणी कव्हर केले. 7 फलंदाज आपण पाहतोय बाकी असताना या धावसंख्या आपण पाहतो कव्हर केल्यात या ठिकाणी. जयशंकर चांदई संघ, हार्डलक वालवली संघाकर या मैदानावरती 70-80 धावा सहजरित्या